जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्। कर्मोपासनज्ञान विवेक वैराग्यदायिने राम हनुमद्रूपाय रामदासाय वै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी वित्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमस्कार। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीने सर्व श्रोत्यांना सादर जय रघुवीर। मागील प्रवचनामध्ये आपण साधकाची, भक्ताची, शिष्याची प्रगती कशी होते आणि तो पारमार्थिक दृष्ट्या घेई आपोषण ब्रह्मांडाचे ह्या पदाला कसा पोहोचतो, तो ब्रह्मस्वरूप कसा होतो, हे आपण आजच्या प्रवचनात पाहणार आहोत। मागच्या प्रवचनामध्ये आपण पंचकोश आणि पंचभ्रांती यांचा निरास जो त्याच्याही आधीच्या प्रवचनात झाला होता त्याचा आढावा घेतला होता। हे स्मरणात ठेवून आता आपण ह्या साधकाची उत्क्रांती कशी होते, त्याची स्थिती सामान्य स्थिती मानून त्याच्या 7 अवस्था आणि त्या 7 अवस्थांमध्ये तो परमोच्च पदाला कसा पोहोचतो, सद्गुरूंच्या कृपेमुळे पोहोचतो, हे आपल्याला बघायचं आहे। कारण सद्गुरू त्याच अवस्थेमध्ये नित्य असतात आणि आधी केले मग सांगितले या नियमानुसार सद्गुरूंनी पहिल्यांदा ते प्राप्त करून घेतलेलं असतं आणि नंतरच त्यांना सद्गुरुपद अर्थात मिळतं आणि मग इतरांना उपदेश करण्याचा अधिकार प्राप्त होतो। त्या दृष्टीनं 7 ज्या अवस्था आहेत पैकी मी असं म्हटलं होतं, पहिल्या 3 अवस्था ह्या सामान्य जो साधक भक्त आहे त्याच्या असतात। अज्ञानजन्य जीवन। 4थी अवस्था त्याला उपदेश होतो, 5वी अवस्था त्याला ज्ञान होतं आणि त्याचं परिणाम स्वरूप त्याचं दुःख आदीचा नाश होतो। जीव एक देशी बापुडे त्यासी ब्रह्मची करी रोकडे फेडी संसार साकडे वचन मात्रे। ह्या ओवीमधून श्री समर्थांनी त्या जीवाचं ब्रह्मस्वरूपत्व त्याला कसं प्राप्त होतं, वचन मात्र म्हटलेलं आहे, ते आपल्याला बघायचं आहे। पहिली अवस्था आवरणाची, म्हणजे झाकलेली अवस्था, बुद्धीवर पडदा असण्याची अवस्था। दुसरी अवस्था विक्षेपाची, भलतंच काहीतरी जाणवणं। तिसरी अवस्था अज्ञानाची, म्हणजे विपरीत काहीतरी समजणं। 4थी अवस्था परोक्ष ज्ञानाची, दुसऱ्यांकडून म्हणजेच श्री सद्गुरूंकडून उपदेश मिळणं पारमार्थिक। 5वी अत्यंत महत्त्वाची अवस्था, इथंच सगळं काही आहे, ज्याला मराठीमध्ये आपण टर्निंग पॉइंट म्हणतो। हा टर्निंग पॉइंट ही 5वी अवस्था आहे। 4थी अवस्था सुद्धा आपण म्हणू शकतो, कारण 4थी अवस्था त्याला प्राप्त झालीच नसती तर 5व्या अवस्थेला तो आलाच नसता। पण तरी सुद्धा प्रत्यक्ष अनुभूतीच्या दृष्टीनं 5वी अवस्था सगळ्यात महत्त्वाची आहे आणि तिला म्हटलेलं आहे अपरोक्ष ज्ञान।
आणि ह्या अपरोक्ष ज्ञानाच्या म्हणजेच 5व्या अवस्थेच्या परिणामस्वरूप पुढच्या 2 अवस्था आहेत. त्याच्यातील पहिली अवस्था की जी लगेच 5वी अवस्था झाल्या झाल्या लगेच आहे, ती म्हणजे शोकभंग. आणि त्याचा परिणाम पुन्हा 7वी अवस्था, ज्याच्यासाठी सगळे तळमळत असतात, ती म्हणजे निरंकुशा तृप्ती. म्हणजे ज्या तृप्तीला मोजमाप नाहीये, अंकुश नाहीये, ती एवढीशीच आहे, एवढंच सुख आहे असं नाही, अखंड असीम असा आनंद, आनंदाचा डोह, आनंद तरंग आपण म्हणतो ना, आनंदाची अंग आनंदाचे, ती अवस्था तृप्तिर्निरंकुशा, ज्याच्यासाठी सगळे जीव धडपडत असतात, ती अवस्था म्हणजे तृप्तिर्निरंकुशा. सच्चिद आनंद ह्या तत्वाचा जर विचार केला तर सत हे अस्तित्व मात्र आहे, चित हे ज्ञानस्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, आणि आनंद सुखस्वरूप आहे. निरतिशय सुख आणि बाधा न आलेलं दुःखविरहित सुख म्हणजेच आनंद. सगळ्यांना अस्तित्वाचा अनुभव असतो असं म्हणू शकत नाही, अपेक्षा असते अशीही म्हणू शकत नाही. काही लोक म्हणतात भरपूर जीवन झालं, जीवेत शरदशतम, बास पुरे, असे म्हणणारे लोक आहेत. चित म्हणजे ज्ञानाची फार इच्छा आहे, अभिप्सा आहे, असे सगळे लोक असत नाहीत. कित्येक मूर्ख, महामूर्ख असे लोक समाजामध्ये पाहायला मिळतात. पढत मूर्ख समर्थांनी म्हटलेलं आहे. त्या लोकांची गणती सध्या जरा जास्तच आहे समाजात. म्हणजे चित्तची अपेक्षा असणारे सुद्धा समाजात सगळे आहेत असं म्हणता येत नाही. पण आनंदाची अपेक्षा नसणारा एक दाखवा, कोणी दिसणार नाही. प्रत्येकाला आनंदाची अपेक्षा आहे. म्हणजेच सगळ्यांना आनंद हवाय. मग तो अगदी मनुष्यच नव्हे तर पशु, कीटक, सगळ्यांना, प्राणी, या सगळ्यांना त्या आनंदाची अपेक्षा आहे. म्हणूनच संतांनी हे जाणलं, ऋषीमुनींनी हे जाणलं, आणि हा आनंद त्याला कसा मिळवून देता येईल याच्यासाठी भगवंताच्या प्रेरणेनं सुंदर साधन मार्ग निर्माण केला. आणि तोच साधन मार्ग आपण फक्त त्याच्या पायऱ्या बघणार आहोत, आणि सद्गुरूंच्या कृपेनं तो आपल्याला आक्रमिता येतो. ह्यालाच मनाच्या श्लोकात समर्थांनी म्हटलेलं आहे, गमू पंथ आनंद या राघवाचा. तोच हा पंथ आहे. त्याच्यातील पहिली अवस्था आवरणाची. आवरण म्हणजे झाकलेलं असणं. सत्य आहे ते झाकलेलं आहे. सत्य कळाया कारणे केली नाना निरूपणे, तरीही उठेना धरणे असत्याचे. काही किती सांगा हो या लोकांना, यांना सत्य कळतच नाही. म्हणजे असत्य नाहीये मुळात, पण ते नसून दृढ झालेलं आहे. आणि सत्य सांगून हरपले जेथील तेथे. सत्य प्रत्यक्षात आहे, अस्तित्वात आहे, पण ते जणू काही अदृश्य झाल्यासारखं आहे. ही आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांची अवस्था आहे. संतांना हे पाहवत नाही. याचं कारण काय? आवरण असं आहे. नुसते आपण व्याख्या बघूया आणि मग एखादं उदाहरण घेऊन ते समजून घेऊया. असं आवरण असतं. मग त्यामुळं काय होतं? विक्षेप निर्माण होतो. म्हणजे विक्षेप निर्माण होतो म्हणजे काय? आपल्याला ती वस्तू स्पष्ट दिसत नाही. एखाद्या, आता आपण घर बदलतो समजा, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी बांधून नेल्या असतात, त्याला पॅकिंग म्हणतो आपण. त्यात आणि बांधून दुसरीकडे नेल्या जातात. जेव्हा दुसऱ्या घरामध्ये त्या वस्तू ठेवल्या जातात तेव्हा आता यादी बनवण्याची पद्धत सगळ्यांमध्येच असते असं नाही, आणि असेल तर त्याच्यात ते आहेच हे सांगणे तसं अवघडच आहे. पण मग त्याच्या बाहेरच्या आकारावरून, आवरणावरून आपण अंदाज करतो की हे कदाचित इथं हे पिंप आहे बरं का, पण पिंपच आहे असं सांगता येत नाही. का? तर आवरण आहे वरून. पण हे तर पातळ आवरण आहे. संत म्हणतात तुमच्या स्वतःच्या मी वरती असंख्य आवरण आहे, त्याच्यामुळं आतमध्ये काय आहे कळतच नाही. म्हणजे वस्तूला ठेवण्यासाठी जागा एवढीशी आहे आणि आवरण मात्र एवढं आहे. आता काय कळणार आहे आत कोणती वस्तू आहे ते? तशी आमची अवस्था आहे असं संत म्हणतात. म्हणजे आवरणामुळं आत काय हे नक्की कळत नाही. नक्की न कळणं म्हणजेच विक्षेप आहे. समजत नाहीये त्याला आतमध्ये काय आहे ते.
भलतंच काहीतरी असं ते वाटायला लागतं. पण विक्षेपाचा परिणाम काय होतो? विक्षेपाचा परिणाम अज्ञानामध्ये होतो. म्हणजे बुद्धीनं चुकीच्या गोष्टीला निश्चयानं पकडलं, ते अज्ञान झालं. विपरीत ज्ञान म्हणजे अज्ञान. यथार्थ रूप त्याचं कळलं नाही, याला म्हणतात अज्ञान. मग जो जाणकार आहे, ज्याच्याकडे ती यादी आहे, ज्याच्या हातात, तो म्हणतो अरे नाही, यादीमध्ये ह्याचा 17वा क्रमांक आहे, 17व्या क्रमांकामध्ये पिंप नाही आहे, तर काय आहे? मोठा हंडा आहे. म्हणजे याच्यामध्ये हंडा आहे हे तो तुम्हाला सांगतो. ज्या अर्थी हा म्हणतोय त्या अर्थी आप्तवाक्य याला म्हणतात. आप्तवाक्य म्हणजे काय? ज्याच्यावर विश्वास आहे अशा व्यक्तीनं सांगितलेली गोष्ट. म्हणजे त्या व्यक्तीच्या ज्ञानावर सुद्धा विश्वास आहे आणि ती व्यक्ती आपल्याला फसवणार नाही, चुकीचं सांगणार नाही, मूर्ख बनवणार नाही, याच्यावरही विश्वास आहे. त्याला आप्त असं म्हणायचं. त्यांनी काय सांगितलं यादीत बघून? नाही 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 नाही, तुला पिंप वाटते ना? पिंप नाही आहे राजा, क्रमांक 17, हंडा आहे त्याच्यात. तुम्ही म्हणतात हो हंडा आहे, ठीक आहे. मग काय होतं? हे झालं परोक्ष ज्ञान, दुसऱ्याकडून कळलं. आता अपरोक्ष ज्ञान म्हणजे तुम्ही ते आवरण बाजूला केलं आणि तुम्हाला काय दिसलं? बरं का, यांनी 17 क्रमांकावर हंडा सांगितला, पिंप नाही निघालं, हंडाच निघाला. हे आहे अपरोक्ष ज्ञान. त्याच्यानंतर पुढच्या अवस्था शोकभंग. हरवलेला माझा हंडा कुठे गेला होता? तो इथं मिळाला. शोकभंग झाला आणि त्याच्यामुळे तृप्ती निरंकुश, आनंदाची प्राप्ती झाली. ह्या त्या 7 अवस्था. दोन भाऊ असतात, जुळे असतात, एकमेकांवर खूप प्रेम असतं, एकमेकांची साथ देणारे असतात. म्हणजे हे गोष्टीतच सांगतोय मी. सध्याची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहिती आहे. रामायणानंतर असं घडणं जरा अवघडच झालेलं आहे आणि ब्रिटिशांच्या राज्यानंतर त्याहून अवघड झालेलं आहे. सगळ्यांनी एकत्र राहण्याची पद्धत होती. 40-50 लोक एका मोठ्या वाड्यात एकत्र राहायचे. कुरबूर सगळीकडेच असते. आता 2-3 एका घरात राहतात, कुरबूर होत नाही का? होतेच. पण त्यावेळे असायचे. पण 40-50 लोक एकत्र राहून जीवन जगायचे. आता विभागणीचं शासन निर्माण झालेलं आहे. विभागणी व्हा बाजूला, विभाजनाची पद्धत आहे. देशाचंही झालं, घराचंही करा आता. पण ते तसे नव्हते आणि ते जंगलातून चालले होते. पैकी एकाची दृष्टी थोडी अधू होती, दुसऱ्याची दृष्टी उत्तम होती. थकले थोडं अंतर गेल्यानंतर. म्हणाले की त्या मोठ्या झाडाखाली आपण जरा बसूया. पण जवळ जसं जायला लागलं तसं जो थोडा अधूदृष्टीचा होता, त्या अधूदृष्टीच्या भावाला थोडं भीती वाटायला लागली. तो म्हणाला अरे थांब, मोठा अजगर किंवा साप दिसतो. का? मुळी दिसली सर्पाकार, मोठी मोठी वृक्ष, त्या वृक्षाच्या मुळं अशी जमिनीच्या बाहेर आलेली असतात, अशी जाड जाड असतात ती, आणि ती वाकडी तिकडे अशी जमिनीत आत गेलेली दिसतात. त्याला वाटलं की साप आलेला आहे किंवा अजगर आहे, नको जायला. बरं, तो डोळ्याने अधू पण आहे. ह्या भावाने म्हटलं थांब जरा, काळजी करू नको. तो 2 पावलं पुढे गेला. त्याच्या हातात विजेरी सुद्धा होते आणि डोळे स्वच्छ होते. त्याने ते ओळखलं की ही मुळी आहे. भावाला सांगितलं की अरे हे फार मोठं मूळ आहे, तू घाबरू नको. ह्याच्यावर विश्वास होता म्हणून तोही त्याच्याबरोबर पुढे गेला आणि ते स्थिर आहे, मूळ आहे हे स्पर्श करून त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याला त्याचं भय नष्ट झालं आणि तो आनंदी झाला. हीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंमुळे होते. इथं एकतर अंधार, निबिड अरण्य आणि ह्याची अधोदृष्टी, याला आवरण असं म्हणायचं. आवरणाचा परिणाम काय झाला? विक्षेप झाला. विक्षेप म्हणजे काय? मुळात जे वाकडं तिकडं दिसणारं पण मूळ आहे, तोच त्याला अजगर किंवा साप वाटणं म्हणजे विक्षेप झाला. हा झाला विक्षेप. किंवा विक्षेप याला असंही म्हणतात की निश्चित काही कळलं नाही काय आहे, ही विक्षेपाची अवस्था, ज्याला आपण मराठीत म्हणतो कन्फ्यूज झालो, काही कळेना, कन्फ्यूज झालो, ती अवस्था म्हणजे विक्षेप. पण त्या अवस्थेनं
परिणाम काय केला? बुद्धीला चुकीची संवेदना दिली आणि त्याच्यातून अज्ञान निर्माण झालं आणि ते अज्ञान निश्चयानं सांगायला लागलं की बाबा तिथं साप किंवा अजगर दिसतोय. हे झालं अज्ञान. भावानं पुढं जाणं दुसऱ्या आणि तपासणं की ते मूळ आहे आणि त्याला सांगणं की हे मूळ आहे, साप नाही आहे, मोठ्या झाडाचं मोठं मूळ आहे. अस्ति ब्रह्मेती, एक ब्रह्म म्हणून असतं. हा उपदेश होणं सद्गुरूंच्या मुखातून, याला म्हणतात परोक्ष ज्ञान. आवरण म्हणजे आमच्या दृष्टीनं संसार सत्य वाटणं. संसार हे जे दिसतंय दृष्टैव सत्यम, जे दिसतंय तेच खरं मानणं. चक्षुरैव सत्यम असं म्हणतात त्याला. जे दिसेल तेच सत्य मानणं, ह्याला आवरण असं म्हटलं. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम विक्षेपामध्ये झाला आणि आता सत्य नक्की काय आहे हे कळेन असं झालं. त्याच्यातून अज्ञान जन्मलं आणि निश्चय असा झाला की मी देहच आहे आणि ही सृष्टी जशी दिसते ती सृष्टी तशीच आहे. तिच्यातूनच मला भोग घ्यायचे आहेत आणि त्याच्यातूनच सुखदुःख मिळवायचं आहे. दुःख बाजूला करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सुख पण तिच्यातूनच मिळवायचं आहे. आणि देहाला आणि मनाला जे सुख होईल तेच सुख आहे आणि देहाला आणि मनाला जे दुःख होईल तेच माझं दुःख आहे. म्हणजे माझं दुःख आणि माझं सुख हे माझ्या देहाच्या आणि मनावर अवलंबून आहे. हे झालं अज्ञान. सद्गुरूंनी उपदेश केला, अस्ति ब्रह्मेती, ब्रह्म म्हणून एक आहे, तेच सच्चित आनंद स्वरूप आहे, म्हणजे तिथंच आनंद आहे. उपदेश केला. त्यांच्या वचनावर विश्वास आहे. आप्तवाक्य ज्याला म्हणतात, त्यांच्या वचनावर काय आहे? विश्वास आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या सांगण्यानुसार तो अनुभव घेण्यासाठी, स्वतःवरचा आवरण दूर करण्यासाठी साधना सुरू केली. आणि तो त्यांच्या कृपेनं सद्गुरूंना शरण जाऊन, सद्गुरूंच्या उपदेशानं कृतार्थ होऊन आणि त्या साधनारत राहून त्यांची सेवा करून, विशेष करून सद्गुरूंची काया वाचा मनोभावे सद्गुरूचे पाय सेवावे, याला गुरुदास्य किंवा गुरुपाद सेवन भक्ती असं म्हणतात. काया वाचा मनोभावे, कायेनं पादसेवन म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरूंची सेवा करणं, वाचेनं करणं म्हणजे सद्गुरूंचं स्तवन करणं आणि सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचं उच्चारण करणं, प्रार्थना म्हणणं आदी आदी, हे वाचीचं झालं. आणि मनानी म्हणजे काय? सद्गुरूंचं ध्यान करणं, सद्गुरूंच्या उपदेशाचं मनन करणं आणि त्यानुसार साधना करणं. ह्या पद्धतीला सद्गुरू पादसेवन म्हणतात. ह्या माध्यमातून त्याला काय झालं? प्रत्यक्ष ज्ञान झालं. त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात किंवा अपरोक्ष अनुभूती असंही म्हणतात. स्वतःला झालेली अनुभूती, हेच महत्वाचं स्थान आहे. एकदा हे स्थान प्राप्त झालं की तन्नंतर आपोआपच शोक नष्ट होतो. जसं त्याला, हो बरं, हे मूळच आहे, हा काही अजगर किंवा साप नाही, हे जेव्हा त्याला कळलं त्यानंतर त्याचं जे भय होतं, शोक होता, तो काय झाला? नष्ट झाला. आणि तो शोक नष्ट झाला म्हणजेच काय झालं? त्याला आनंदाची प्राप्ती झाली. त्याचप्रमाणे अपरोक्षानुभूती आल्यानंतर मी देह नसून, मी मन नसून, मी बुद्धी वाणी आदी नसून, मी शून्य सुद्धा नसून, मी काय आहे? आनंद स्वरूप असणारा आत्मा आहे. आणि आत्मा हेच ब्रह्म आहे, आत्मा हाच ब्रह्म आहे याची प्रत्यक्ष अनुभूती आल्यामुळं. आणि आत्मा कसा आहे? अजर अमर असा आहे, तो स्थिर आहे, त्याच्यात कमी जास्तपणा नाही आहे, तो नित्य प्रकाशी आहे, परमज्ञान त्याच्यामध्ये आहे, तो एकमेवा द्वितीय आहे, त्याच्या अखेरीस दुसरं कोणी नाहीच आहे. द्वितीयाद्वै भयम भवती अशी श्रुती आहे. दोन असतील तर भय निर्माण होतं. अरे हा एकटाच एक आहे, तर मीच सर्व काही व्यापून असेल तर दुसऱ्या कुणाचं मला भय असणार आहे. त्यामुळे त्याचा शोकभंग झाला. आणि शोकभंग झाला याचाच परिणाम काय झाला? त्याला अखंड आनंदाची, तृप्ततेची अनुभूती आली. म्हणून श्रुतींचं सांगणं, न वित्तेन तर्पणीयो मनुष्यः, पैशानं माणूस कधीही तृप्त होणार नाही. आणि ह्याचाच अनुभव या साधकाला आला की आजपर्यंत पैसा कमावण्याच्याच मागं लागलो होतो,
पैसा मिळवणंच सर्व काही आहे असं मानत होतो. शारीरिक सुखोपभोग घेणं म्हणजेच सुख आहे. लोकैषणा, दारेषणा, वित्तैषणा ह्याच्यातच ईषणा म्हणजे आवड किंवा इच्छा. लोकांनी मला आपलंसं म्हणावं, लोकांनी माझा उदो करावा, आदी आदी विषयांमध्ये पुत्रेषणा, मुलं व्हावीत, पत्नी असावी ह्याच्यातच आनंद मानत होतो. ते नसावं असं नाही आहे. गृहस्थाश्रमामध्ये हे सगळं ठीक आहे, पण त्याच्यातच सगळं काही आहे आणि तेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे हे मानणं चूक आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग त्यामुळं तो साधनारत झाला आणि त्यांनी आपल्या आतमध्येच माझं खरं स्वरूप हे आत्मस्वरूप आहे हे ओळखलं. म्हणजेच त्याला अपरोक्षानुभूती आली, अपरोक्ष ज्ञान झालं. आणि त्याचा परिणाम म्हणून हे जे देहाशी निगडीत असणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत, द्वैताशी निगडीत असणाऱ्या गोष्टी आहेत, त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही हे त्याच्या लक्षात आलं. त्यामुळं त्याला होणारं सुख आणि दुःख हे निघून गेलं, दूर गेलं आणि त्याचा शोकभंग झाला. मला मृत्यू आहे हेही संपलं, वासनांमुळे पुनर्जन्म आहे हेही संपलं आणि मी नित्य सच्चिदानंद स्वरूप आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आला. आणि त्यामुळं तो अत्यंत सुखी झाला, म्हणजेच आनंदी झाला, तृप्त झाला. ही 7वी अवस्था आहे. अशा पद्धतीनं सद्गुरूंच्या उपदेशामुळं मला ते ज्ञान झालं. अस्ति ब्रह्मेती हा उपदेश त्यांनी केला. फेडी संसार साकडे वचन मात्रे असं समर्थ म्हणतात ना. त्या जीवाचं किंवा त्या शिष्याचं वचन, एका वचनाच्या साह्यानं सगळं संसाराचं साकडं जे आहे, संसाराचा गुंत आहे ते तो सोडवून टाकतात, फेडून टाकतात. ते ह्या पद्धतीनं ते उपदेश करतात. तो एवढा मार्मिक असतो आणि एवढा तो प्रभावी असतो की त्यानुसार शिष्य साधना करतो आणि आत्मज्ञान प्राप्त करतो. ह्या पद्धतीनं आपण पहिल्या 3 अवस्थांमध्ये सामान्य लोक असतो. आवरण, विक्षेप, अज्ञान यामध्ये. ह्याच्यातून आपल्याला परोक्ष ज्ञान व्हायला पाहिजे. सद्गुरूंना शरण गेलो तर ते परोक्ष ज्ञान होईल. म्हणून आणि ते झाल्यानंतर मग अपरोक्ष ज्ञान आहे. त्याच्यातून शोकभंग आणि तृप्ती आहे. म्हणून मी सर्वांना प्रार्थना करतो की आपण मनोभावे अगदी तळमळून, ज्यांना सदेह रूपात सद्गुरू आहेत त्यांनी त्यांच्या सद्गुरूंशी एकनिष्ठ राहावं, त्यांच्या उपदेशाशी एकनिष्ठ राहून त्यानुसार साधना करत राहावं. ज्यांना विदेही गुरु आहेत त्यांना प्रत्यक्ष अस्तित्व रूप मानूनच साधना केली पाहिजे. पण ज्यांनी सद्गुरू केलेले नाही आहेत त्यांनी अशा थोर सत्पुरुषांना शरण जावं आणि सद्गुरू मानावं. कारण त्यांच्याखेरीज आपला भवतरणोपाय होणं शक्य नाही आहे. कारण आपल्याला अचूक असं परोक्ष ज्ञान देणारा कोणी नाही आहे, उपदेश करणारा कोणी नाही आहे. आणि तो जर झाला नाही तर प्रत्यक्ष ज्ञान होणं असंभव आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो की आजच्या प्रवचनात जो काही विषय झाला त्याचं अवश्य चिंतन मनन करावं आणि त्यानुसार साधनार्थ होऊया. मीही होतो, आपणही व्हावं. एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. उद्या पुढील विषयामध्ये आपण मार्गक्रमण करणार आहोत. सर्वांना वंदन करतो, माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.